आप श्री गुलाम बाबा पूजनीय आप श्री रामनाथ जी बाबा, आप श्री सती जगू माता, सर्वप्रथम इसला आपकी जय। उपस्थित आज यहाँ रावला पाणी जो बाबाजी ना जो ठिकाण है यहाँ उपस्थित आखा आपकी जे परिवार आखा येणारा पूरा समाजला पाठसला आपकी जे आज ही जागाना महत्व आणि अपना कार्य कोणती पद्धती चालता येणार तिनाबद्दल थोडा माहिती आज ही ठिकाणी आपला बटसला भेटणार है। सर यहाँ 4-5 वर्ष का बोलना भी है जो काय अपने आपू आरती 1937 साली गुलाम बाबा आपला रामनाथजी बाबा सती जगू माता इसने माध्यम ते युग पुरुष जिला आखलात आपण ते युग पुरुष जिस समय बदला तो जाए इसे करी ते महापुरुष येता जात अंति पद्धति सृष्टि पर इस सृष्टि पर जो व्यवहार चालतो जाए आणि या सृष्टीवर अतिपात झाल्यामुळे आप ईश्वरास त्याच्यावर हिट आला आहे म्हणून भूभार हलक्या करण्यासाठी आप गुलाम ने अवतार धारण केला, आप राम गुलाम ने अवतार धारण केला है। ये सभी शब्द इसने लागू पड़े इसे करी यह जो गुलाम बाबा ना अवतार है 1937 ला रामनाथजी बाबा और सती जगू माता इसमें जो अवतार है तो जब अपना एक मार्ग ना देखावा लागो आपको कोणती पद्धती हा इस सृष्टि पर यह जो काय व्यवहार चाल लागो अनेक युग निघ गया खूप अवतार भी हो गया इस सृष्टि पर पण आपला समायनारा यहाँ कोणच नाचला आणि तिने पहिलं भी देखा राजे रजवाडे अनेक संस्थाने ही पद्धती बठा ये व्यवहार चालला पण यो जीवनो उद्धार करने करता जो देव बाबाजी ने जो अवतार है ना या अपना जीवन उद्धार करवानी करता है ना। इसवी सन जो अक्षर चित्ती नाचली तिने अगला बाबा कहा आपला तवतीत आज लोगी तिने पहले ती आजपर्यंत जो व्यवहार चालतोय ना गुलाम बाबांना समयपर्यंत रामनाथजी बाबांना समयपर्यंत आपला जीवला धारणा तो भटकत लागा आपण एक वेगळा भेटू भी ना शकू लागा बोलू भी ना शकू लागा पण इसला महापुरुष ना अवतार है ना इस सृष्टि पर जब अति हो गया इसरा कई लोग देखा कई मोठमोठे युद्ध हो गया कई इस सृष्टि पर जादू होना था आपला बटसवर माहिती है पण इसरो एक अवतार एक शांति नो महासागर इसरो लावना ते जी आरती आम्ही आपो आखना ये आरती में आपला बटसला एकत्र करी देखाणारा जब महापुरुष ये आरती आपको आदमी आरती बोलना ये आरती में आज आपण मोठा एक जागा उभं ना म्हणून एक जागा असं दाखवून आणि ये आरती मुळे एकमेकांना विचार आपला बटसला येत इसरो एक समय गुलाम बाबांचा 1937 साली आतलो आणि गुलाम बाबांना जे अवतार आतलो तिना इतिहास दाखवायचा असू आता आपला संध्याकाळ हो जाए तरी सुद्धा आपला अपुरा पडी दिवस अपुरा पडी इसरो खूप मोठा इतिहास गुलाम बाबांना 6 महिन्यांनी कारकीर्द असली तिने फक्त 6 महिन्यांनी कारकीर्द मग एवढा मोठा कार्य उभं करते काढणार हजारो लाखो समाजनी नोंद त्या शंकर विनायक ठेकरना पुस्तक मत
लाखो समाजनी नोंद नुसतं सोमवारने दिला असा तर इतर दिनला कसला समाज येतो होईल. एक वर्षातील 9 लाख आरतीनी नोंद होता एक वर्ष पिरियड में दिवाळी महाशिवरात्र या ज्या शांती दिवस ये जो पिरियड्स या पिरियड में तिने पहिलंच ना असं की जो ती पुस्तकाचं तिकडे वाची लागली थांबूबी की जो आगगाडी चालक रेल्वे चालक हिनं नाव सुद्धा गुलाम ट्रेन ती पुस्तक मध्ये केला गुलाम महाराज नि जागा येणारा समाज हिनं नाव आपला गुलाम ट्रेन ह्या येणार होता समाज हिचं तो पुस्तक मध्ये केला तिनं खूप मोठी कारकीर्द ही कार्य आणि आजना जो महत्वाचा आजनो जो समय है जो आज रावला पाणी रावला पाणीला ये जो घटना बनी यहाँ इतिहास खूब अपना समाज पर जो अन्याय होनो टिपा आधारित जो आज आपके यहाँ एक जागे गुलाम बाबा जवानंतर देखा गुलाम बाबा जवानंतर रामनाथजी बाबा पर ये जो कार्य की जवाबदारी है रामनाथजी बाबा ने कार्य जवाबदारी आता में लाखों की संख्या में समाज भी चालू लागो येऊ लागो पण ब्रिटिश सरकार ही आरती को बंदी लावला आणि आरती को बंदी लावला यो जो समय है जो गुलाम बाबा अधिवेशन में भी गया रामनाथ जी बाबा पाया का फिर ये ना मोठा दौरा जब पेपर उसमें ये ना दौरा क्या कहीं ये ना भैया इस समय में आज जो आपला आज उद्या मोय भाई आपण जो पीडी रंगात ना या महापुरुष संस्कृत देन से तुम देखा एक समय आता रामनाथ जी बाबा गुलाम बाबा जवानंतर ब्रिटिश सरकार जब ती आरती पर बंदी लावला तब रामनाथ जी बाबा नो शब्द है अंग्रेज सरकार अभी तुम्हारी मंडी कट चुकी है अभी कलंक की लगा है देश छोड़ के चले जाओ यह जो शब्द है ये देश में स्वातंत्र करणारा शब्द है एक काल मंत्र देणारा शब्द है आणि या जो गुलाम बाबा रामनाथ जी बाबा ये जो वचन सिद्ध पुरुष ये ज्यादा आखिर ना ज्यादा ये संगीत ये जो अगला पीरियड ये समय है ये होता जा रहा है इस भूमंडल पर खेल रचाया आप गुलाम ने अलग करा अब भजनस में आए ये जो समय किसनो जो समय पाहतला ये किसने खूप मोठी मेहनत जाते त्या पुरुषांनी कार्य नाही करता येईल आपल्या गटाला जागृत करवानी करता येईल त्या ये आरती पण 1.5 वर्ष रामनाथजी बाबाला तवा सजा म्हणली 1943 ला 42 साली सजा म्हणली आणि ये आरती बंदी लावून लागा बंद न करणार बाबाजी म्हणून या हे करणार बाबाजी हा जेल में सुद्धा खविला असला तळोदा जेल में जेव्हा तळोदानी जेल में होना तो हा कुलूप लगाडीला असला बाबाजीला अंदर खरं ना कुलूप लगाडला आता जिसं ती कुलूप लगाडी फिरना तिसं बाबाजी आखला तिसला अरे तुमने कुलूप तर लगाडी देवा इसे बोलना का बाबाजी तिसला पोलीस वाला था जेल में म्हणून तो एक शब्द है भजन वाला करताना कैसे बोला कहां से आए हो इसला त्या महापुरुषातला कोण या लोक जेल में सुद्धा थोडी शब्द लागा जेल में सुद्धा कुलपती स्थिती नोकरी जावं लागा आणि म्हणून इसला या हदपारनी शिक्षा 2 वर्ष में इस सरकार ब्रिटिश सरकार देलो आणि ये जो मध्य प्रदेश लो 2 वर्ष करता जो काय जो समय आपण इसमें की पद्धती 2 वर्ष में हदपारनी शिक्षा जो रावला हदपारनो जो इतिहास है ते मोठो इतिहास है कोण तो राखी हा आपला पण जो ये जो ठिकाण है ये परत येवाने का महाशिवरात्रि 4 मार्चला 4 मार्चला महाशिवरात्रि अंतिम सामील होवानी करता यो सब मोठो समाज येऊ लागला तो समयला बाबाजीला जे का 2 वर्षांना जो काय हद्दपार असला ती एक तो टाइमला एक
काँग्रेसला एक ही चाल लागा मुवमेंट किसनो आतलो तवलचा रोड चाल लागी नसली बी आणि तो टाइमला तहा ह्याची एक तिसने काँग्रेसला जो काय जिल्हा अध्यक्ष असलो तिसनो तो कहा गेलो आणि तिला बाबाजीला बटोसला विनंती करी बाबाजी तू परत ये लागा कारण यहाँ जो देश स्वातंत्र्य करवानी जी का चळवळ असली ती चळवळમાં फक्त बाबाजी तिसला बटोसला मदत करू शकला कारण बाबाजी पण लाखोनी संख्या ती समाज असलो आणि इसपा काही ना करावं लागा कारण बरो समाज बाबाजीने यार फिर लागा म्हणून तिला परत लावण्याला म्हणून ही ठिकाणी ब्रिटिश सरकार ह्या जेव्हा गोळीबार करणं तो हद्दपारनो कायदो तोडणं म्हणून आणि तिसनं एक यातला आपण शिवरात्रीला 4 तारीखला पोची जातो आणि कायदो तोडीन जातो ईशा तिसनातला म्हणून तो समज आहे का 1942 आणि 1943 आणि जो काय ब्रिटिश सरकारला जो काय चुनौती दिलो आपलो ब्रिटिश सरकार अभी तुम्हारी मांगनी कर चुके हैं अभी कलंकी लगाए देश छोड़ के चले जाओ यो जो समय से 1937 नो समय ये तो तवाती एक महापुरुष देखा गुलाम बाबा नो कारकिर्द देखा तिने कारकिर्द एक भक्ती मार्गाने कारकिर्द असली तिने आणि तिने हरी रामनाथजी बाबा भी असला वठा असला तिने हरी पण ती भक्ती मार्गाने एक संत महापुरुष संतने आका केला अपना आदिवासी अपना समाज में करता यो गौर गरीब समाज में करता अठ्या जाति के लिए धर्म चला रहा हूँ इसे दिसनो व्याख्या वाक्य दिसनो यो बटस्टी करता तिसना तो कार्य देखा तिसना और रामनाथ जी बाबा ना समय देखा इसना समय पूरा अपनी करता ये देश स्वतंत्र करवानी करता पूरा आयुष्य दिना ये आयुष्य पूर्ण तो पीरियड में पूर्ण आयुष्य कितना लागते जेव्हा ही जागा पर ही जागाला महत्व इसला की ही जो जागा आपण या देखील आहे ना ही जागा बोरण ढाळातला बोरण ढाळ आणि ही जरी भरपूर समाज बसला होता तो समय पर आणि आजूबाजू पर अख्खा पुलिस वाला ऊपर से गोळीबार करता जब गोळीबार हो रहा तो जिन दिनों छावने अपनी धरी और ई बैठा रक्ताला पाणी चाल लगा आपला कठीण काम असतं हा खूप म्हणजे प्रेत जनार्दन महाराज जो काय तिने एक जबाबमध्ये दिलो हा सरकारी जो काय आकडा असतो हा 2014-15 नो आकडो निघालत हा धुळे जेलमा पण सारे रेकॉर्ड कंडिशन अति हजारों प्रेत यहाँ पड़ी रहेगा चौकशी पण ते आकडे कमी देखाडी लागतात परंतु काळात अतिशय महापुरुष सुद्धा आपला खूप मोठा योगदान आणि आपणावी पूर्वज ही देशाला स्वातंत्र्य करण्यापासून खूप मोठा तिसरा योगदान सर या हम नाही ना तो वस्तू एक गोट असतो ते जो हम माझी असते रामनाथजी बाबांना खूप उपयोग करवाले असते तिथे काय हात तिथे टाका तिथे तरी बाबाजीला अर्पण करून द्यावं लागत तो टाइमला अतिशय करी बाबाजीला जन्म आहे आपल्या गोठ्यो काढला त्या बाबाला धुळे जेल बेळगाव येरवडा जेल या जेल मध्ये नहीं जाऊ लागा कारण हा आरतीला बंद करते आरतीला जो येतील गोळ देसू दिशा फायरिंग होईल मारसू इशा करीन ब्रिटिश सरकार पण आरतीला बंदी काय होणार लागली पण जेव्हा बाबाजी हाती लगेच जर्मनी जाऊ लागा तर एक येरवडा जेल करीन सर ये बठत हा समाज जाती जीवा सुट्टी होती है कि बाबाजी ने तवा अख्खो मायो भजन कीर्तन करते पाग येरवडा जेल में जाऊ लागा आणि तहाती बाबाजी ने लिहू लागा एक येरवडा जेल में किस्सा हुआ है तहा ब्रिटिश सरकार तहा जो काय आतला स्वतंत्र देश होणार तिने पूर्वीने गोठत वसने तो समय आहे
आता कहा विचारतो रामनाथजी बाबांजवळ सुट्टी होणी रामनाथजी बाबाने विचारतो काय आपली असं का केलं नाही रामनाथजी बाबाने विचारता आता रामनाथजी बाबा आता क्या मैं अगर शेर का बच्चा हूँ तो शिकार नहीं बोलूंगा शिकार करके ही आऊंगा इसे कर रामनाथजी बाबा ने शब्द आता इसला महापुरुष अपना ये कार्य में आपला आज समयावर येला आज बाबाजी देखा तो समय जिसनो तो समय पर जो जिंतीनो समय प्रमाणे काम करी गया और आज भी बाबाजी आपला वटकर समय रहे इसरो महापुरुष कोण है तो आतला वर्ष प्रेम हो गया आज 80 वर्ष हो गया ये कार्याला पण ये कार्याला अजिबात फुटना पडली म्हणजे सुटना पडली और आज भी आपण ये आरती जहाँ भी बोला कहाँ कोण भी उभरे जाए आपकी मोठी पावर आपला ये आरती माध्यम की दिली सर और रंजनपुर इसरा एक ही आपला इलाज था का रंजनपुरला येता ही बात आपला मठपडलो वेशन मुक्त हो जाता तो टाइमला सुद्धा ये लाखों समाज येऊ लागो ये लाखों समाज सुद्धा तो टाइमला वेशन मुक्त असतो इसला कोई आपला दोरो धागुना करून पडला गो काहीच ना काही पडला का आणि भगवान ने तिने दिलं ना रंजनपुरला आज कोण भी पाय ठरते तर भी आज कोलज ना हात जोर धागो करता तुमला येता वेळा तुम वेशन मुक्त हो जाता रंजनपुर में और आज भी तुमला व्यवस्था करणारो तुमने बट्टे से देखरेख करणारो का रंजनपुर में आता इप वर्षो नवजा रंजनपुर को वर्षो नवजा और आगलो समय में पोरे सोरे सारा संस्कार ताजा कारण या इथला जागा हा आपला प्रेरणा देणारा जागा यहाँ बड़ा गिनती मोठा स्मारक बनणारा जया हा ते करणारा माणसं बी लागेल तो कोणी आणून करायला तरी का आपण बी नागी शका आपण आपला आमचे देखाड सुपन विसरून निघी जाय इसी परिस्थिती होई जाय तिमा बाबाजीनो एक शब्द में विचार कर जा आणि रंजनपुर भी आता रहता यहाँ रावला पाणी तर अपना खूप मोठा बलिदान जायला आपलं जो समाज म्हणजे ये जो दुकाना किराणा दुकान वाला है ना ते मारवाड़ी समाजात इसने सावली सुद्धा यहाँ आगवा मारती ये बठ्ठा मी तिला समाज आखू कापू न तुम फक्त आदिवासी समाज समजता इसे ना मिले हर एक समाज मनुष्य मातला बाबाजीच्या रोड मातला ई देश ने करता चले जाणी पण इथं नंतर निघली इथं पण 1937 ला चले जाणीच्या रोडना असली तेव्हा या सगळा शब्द देवा मना असला सगळा महापुरुष या अपनी कार्य में ये लागला आणि इसने जो जब भी काही दिले असत त्या आज भी असे म्हणून आपण आज एक जागतात आपण जो ध्याय जात भी न होय तो तिसने पोरे सोरे तिसने विचार ही कार्यना विचार कोणाला मिळाव तुम अख्खा दुनिया फिरियवा तुमला इसला विचार करा सापडा हा आजला बोली कारण जास्ती मला ती बोलायची आहे खूप टाइम हो गया आपकी